निवडणूक याद्यांमध्ये घोळ हा कायम असल्याचं अद्यापही पाहायला मिळते। डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील मतदान केंद्रावरती उमेदवारांना अनेक घोळाचा सामना करावा लागतो। आपल्यासोबत एक मतदार आहेत जे या ठिकाणी मतदानासाठी आले होते, मात्र त्यांना मतदानाचा हक्क अद्यापही बजावता आलेला नाही। काय सांगाल भाऊ, तुमचं या ठिकाणी मतदान होतं, काय सांगण्यात आलं तुम्हाला? आमचं तिकडे लिस्ट मध्ये पहिले नाव होतं, सो आम्हाला त्यांनी नंबर दिला आहे। आताही तिकडे लिस्ट मध्ये आमच्या या नंबर जो दिलेला आहे तिकडे आमचं नाव आहे, पण हा नंबर जो इकडे चेक करतो तेव्हा इथे नावच नाहीये, तर असं कसं होतं? अच्छा, तर यापूर्वी तुमचं पहिल्यांदा मतदान आहे की अगोदर झालेलं आहे? आधी केलेलं आहे ना मतदान, आणि असं कसं वेगवेगळे नंबर कसं आहे? ह्याच्यावर आता कोणतरी वेगळ्याच नाव दाखवतं, मग तर एकतरी काहीतरी सिस्टीम असली पाहिजे की नाही? काय हा घोळ का होतोय? काय नाव दाखवतोय तुमचं त्या ठिकाणी? कोणत्या तरी लेडीजचं नाव सांगते तिकडे, आणि इकडे कोणाचं वेगळ्याच नाव दाखवते। तुमचं नाव काय आहे? माझं नाव धवल लोहार आहे। अच्छा, आणि इकडे मला लवकर कामावर जायचं म्हणून मी लवकर आलोय, आणि इथे परत घोळ होतोय, तर माझं परत सगळं गोंधळ होतोय। कुठल्या वार्डामध्ये तुमचं मतदान होतं? वॉर्ड नंबर 1 मध्ये होतं। अच्छा, आता त्यामध्ये नाहीये, लिस्ट मध्ये नावच नाहीये, नंबर वेगळा, नाव वेगळं। आता मी कुठे शोधायला द्यायचं मलाच माहित नाही। नक्कीच आपल्यासोबत दुसरे हे आहेत, मतदार आहेत। काय सांगाल, तुमचं नाव कुठं होतं? पण आहे, नंबर पण आहे, बाहेर मिळतोय पण आत नाही। आत नाव नाही, माझ्या दुसऱ्याचेच नाव आहे। तुम्हाला काय सांगण्यात आलं मतदानासाठी? आता तुम्हाला करू देत आहेत की मतदार की काय? आता काय सांगता येत नाही, आता आज जातो परत, दोनदा तर झाला। नक्कीच या ठिकाणी अद्याप देखील मतदानाचा जो याद्यांचा घोळ जो आहे तो अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळते। एकूण अनेक मतदारांना आपलं लिस्टमध्ये नाव आहे, तर त्या ठिकाणी दुसऱ्यांच्याच नावे आहेत, कोणाचा फोटो नाही आहे, अशा अनेक अडचणीचा सामना देखील या मतदारांना करताना दिसत आहे। प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।